मराठी आंतरभारती इयत्ता 10वी पाठ क्रमांक 4 पाठाचं नाव आहे चिल्ड्रन ऑफ हेवन। या पाठाचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न उत्तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, खालील आकृत्या पूर्ण करा। अली व जहीरा यांचे आयुष्य बदलून टाकणारी घटना। उत्तर लिहा। जहीराचे जुने जीर्ण झालेले टाकाऊ बूट कचरा गोळा करणाऱ्यांनी गाडीत टाकले। त्यानंतर दुसरा आहे अलीचे गुणविशेष। यामध्ये 4 बॉक्स दिलेले आहे। 4 बॉक्समध्ये पहिल्या बॉक्समध्ये लिहा घरच्या बाहेरची कामे करणारा। दुसऱ्या बॉक्समध्ये लिहा आपल्या बहिणीवर मनापासून प्रेम करणारा। तिसऱ्या बॉक्समध्ये लिहा सुपीक डोके असलेला। आणि चौथ्या बॉक्समध्ये लिहा जबाबदार व समंजस। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तुलना करा। स्पर्धक, त्यामध्ये लिहा पहिलं गरीब घरातला। दुसरं प्रोत्साहन द्यायला अलीचे पालक आलेले नसतात। इतर स्पर्धक मुले, त्यामध्ये लिहा पहिलं श्रीमंत घरातली। आणि दुसरं लिहा इतर मुलांचे पालक प्रोत्साहन द्यायला आलेले असतात। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडल्या ते लिहा। नंबर 1, अली अक्षरशः थरारला। लिहा उत्तर अचानक स्पर्धेतील 3ऱ्या नंबरच्या विजेत्याला बुटांची जोडी बक्षीस म्हणून मिळणार असल्याचे वाचून अली अक्षरशः थरारला। त्यानंतर आहे अली कमालीचा निराश झाला। उत्तर लिहा अलीला जेव्हा कळले की तो स्पर्धेत 3रा न येता पहिला आला तेव्हा तो कमालीचा निराश झाला। त्यानंतर आहे नंबर 4, कारणे लिहा। दोन्ही मुलांना घराच्या बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लागायची कारण। उत्तर लिहा आई सतत आजारी असायची। घरात येणाऱ्या तुटपुंज्या रकमेतले बरेचसे पैसे औषध पाण्यात जायचे। त्यानंतर आहे अलीला दुकानदाराची बोलणी खावी लागली कारण। उत्तर लिहा अलीने दुकानदाराला कांदे बटाटे उधारीवर मागितले होते। हेडमास्तरांनी अलीला शाळेत येण्यास बंदी घातली कारण। कारण लिहा अलीला शाळेत पोहोचायला दररोज उशीर होऊ लागला होता। अलीला शाळेत पोहोचायला दररोज उशीर व्हायला लागला होता। त्यानंतर 5वा आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा। नंबर 1, अनुकूलता। त्याचं उत्तर येईल प्रतिकूलता। त्याचं उत्तर येईल प्रतिकूलता। दुसरा आहे द्रुत गती। त्याचं उत्तर येईल संथ गती। आणि तिसरा आहे शेवटचा येईल सुरुवात। नंबर 4 आहे आनंदीचं येईल दुखी। त्यानंतर खालील शब्दांचे पहिले अक्षर बदलून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार करा। उदाहरणार्थ कडक तळक
उदाहरणार्थ कळक तळक. त्यामधलं आहे कांदा. उत्तर लिहा कांदा खांदा. त्यानंतर आहे सुजाण. सुजाणचं येईल सुजान अजाण. तिसऱ्या नंबरचा आहे स्वाभिमान अभिमान. स्वाभिमानचं येईल अभिमान. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे स्वमत. स्वमतचा प्रश्न आहे. नंबर 1, स्पर्धेत पहिला नंबर पटकावूनही अलीच्या नाराज होण्याची कारणे तुमच्या शब्दात लिहा. चला तर उत्तर लिहा. उत्तर आहे जहिराचे बूट अलीच्या हातून हरवले होते. शाळेत बूट घालून जाणे आवश्यक होते. तिला नवीन बूट कसे मिळेल तो या काळजीतच असताना आंतरशालेय धावण्याच्या स्पर्धेची माहिती सूचना फलकावर लागते. स्पर्धेतील तिसरे बक्षीस बूट होते. आपण स्पर्धेत भाग घेऊन तिसरा नंबर मिळवायचा असे तो स्वप्न पाहतो. अली स्पर्धेत तिसरा येण्यासाठी खूप प्रयत्न करतो, परंतु तो स्पर्धेत पहिला येतो. बूट मिळवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. म्हणून स्पर्धेत पहिला नंबर पटकावूनही अली कमालीचा नाराज होतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तुम्ही आणि तुमच्या भावंडामधील प्रेम दर्शवणारा एखादा प्रसंग लिहा. उत्तर लिहा. एके दिवशी मी आणि माझा भाऊ दोघेही शाळेतून आलो. मी 5व्या वर्गात तर माझा भाऊ 8व्या वर्गात होता. आई आजारी होती. मला खूप जोराची भूक लागली होती. मी भुकेने रडू लागले. तेव्हा माझ्या मोठ्या भावाने मला समोरच्या दुकानात जाऊन बिस्किटचे 2 पाकिटे आणून दिले. लगेच खिचडी तयार केली. मला व आईला जेवायला दिले. माझ्या जीवनातील हा प्रसंग मी कधीही विसरणार नाही. तिसरा प्रश्न आहे तो तुम्हालाच लिहायचा आहे. धावण्याच्या स्पर्धेत तुम्हाला प्रथम क्रमांक मिळाला आहे अशी कल्पना करून तुमच्या भावना स्पष्ट करा. तर मी आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल.